संपूर्ण चाकण शहराची मागील आठवड्याभरापासून नियोजनबद्ध कचरा कोंडी करण्याचा डाव काही जणांनी आखला असल्याचा आरोप होत आहे। कारण चाकणचा कचरा ज्या ठिकाणी टाकला जातो तो रस्ता काही मंडळींनी दांडगाई करून अडवलाय। या ठिकाणी संपूर्णपणे लोखंडी पत्र्याचे कंपाऊंड करण्यात आले आहे। त्यामुळे मागील 6 दिवसांपासून चाकणमधील सर्व घरात कचरा साचलाय। चाकण पालिकेची वाहने शहरात कचरा गोळा करण्यासाठी फिरत नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे। चाकण शहरातील कचरा चाकण आंबेठाण रस्त्यावर खराबवाडी तालुका खेड हद्दीतील दगडखाणीत गेल्या अनेक वर्षांपासून टाकण्यात येत आहे। या ठिकाणी जाणारा रस्ता अडवण्यात आल्याने ही स्थिती निर्माण झाली असून चाकणमधील काही पदाधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष आणि फोनवरून संपर्क साधला असता त्यांनी काय सांगितले जाणून घेऊयात। गेले 8 दिवस झाले चाकणचा अख्खा कचरा तुंबलाय। घरांमध्ये महिलांना सुधारणा की नक्की कचरा टाकायचा कुठं? कामगार वर्ग रस्त्यावर कचरा आणून टाकतोय, आपण पाहतोय फार मोठमोठे ढीग झालेले। आणि ते शोधण्यासाठी आम्ही इकडे आलो, बघ काय भानगड आहे नक्की। शिवणनं फोन लावले ते म्हणले रस्ता अडवलाय। तिथं बघत होते वायवाटीचा रस्त्याला कुठतरी तार कंपाऊंड वगैरे काय पत्र्याचं मोठं 12 फुटी सगळे हे केलेले। याच्यामध्ये महसूल विभागाने, मान्य तहसीलदार असतील, मान्य प्रांत साहेब असतील, नगरपालिकेचे शिव असतील, यांनी स्वतः जातीने लक्ष देऊन हा वायवाटीचा रस्ता मोकळा केला पाहिजे। तिथं कचऱ्याची व्यवस्था केली गेली पाहिजे। नाही तर चाकण हे आता डेंग्यू दृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे। पावसाची डबकी साचलेली आणि त्याच्यात हा जर कचरा पडला तर चाकणमध्ये भयानक परिस्थिती निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही। माझी प्रशासनाला आपल्या माध्यमातून विनंती राहणार आहे की कसल्याही परिस्थितीत जर 2 दिवसामध्ये तुम्ही हा जर रस्ता आम्हाला मोकळा करून नाही दिला तर समस्त चाकणकरांना घेऊन मी तीव्र आंदोलन उभं करीन। हीच या ठिकाणी। हा नमस्कार। आपण जे विचारलं की चाकणचा कचरा बंद केलेला आहे कचराखान्यात टाकण्यापासून, तर याबाबत काय झालं आहे, तिथं कोणतरी नलगी आडनाव आहे आणि अजून गिरी गोसावी म्हणून आहे। माझा प्रश्न प्रशासनाला हा आहे की कचरा डेपो आधी आला का हे नलगी आधी आला की गिरी गोसावी आधी आला? त्या ठिकाणी जो आपण कचरा टाकतोय तो दगडखान्यात टाकतोय। यापूर्वी त्या ठिकाणी दगडखान होती, ती शासनाच्या मालकीची होती। सार्वजनिक विभाग तिथून खाणीतून दगड काढून रस्ते आणि बांधकामाला वापरत होतं। तर तिथं जाण्यासाठी खाणीला जो रस्ता आहे तोच नंतर हँडओव्हर झाला ना। माननीय जे आता आपले उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री आहेत अजितदादा पवार साहेब, यांनी ती जागा चाकणला 20 वर्षापूर्वी दिलेली होती। त्यामुळं त्या जागेमध्ये कचरा टाकण्यात येतो आहे। आता चाकण नगरपालिकेने विविध ठिकाणी कचऱ्याच्या जागा मागितल्यात। चाकणच नाही, खेड तालुक्यातल्या प्रत्येक नगरपालिकेला आणि ग्रामपंचायतीला स्वतःचा कचरा डेपो करण्यासाठी किंवा कचरा व्यवस्थापन जो घनकचरा व्यवस्थापन नियमांतर्गत येतो तो करणे गरजेचे आहे। आत्ता तुम्ही जो प्रश्न आम्हाला विचारला की बाबा हे बंद का केलं, तर ते नलगे का कोण असा आहे तो माणूस, त्यांनी तिथं डायरेक्ट सरकारी रस्त्यावर कंपाऊंड मारले। एवढी दांडगाईन एवढी मजुरी चालली आहे आणि आपण पिंपरी चिंचवड आयुक्तालयात आहे। पोलिसांनी ह्या माणसावर तातडीने कारवाई केली पाहिजे। चाकण शहरामध्ये तुम्ही